2025नी मराठी सिनेमाला काय दिलं? मला असं वाटतं की वेगवेगळ्या सिनेमांची छान मेजवानी दिली आणि असाच एक चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतोय, असुरवन. नाव सुद्धा वेगळं आहे, चित्रपट नक्कीच वेगळा असणार आहे. ट्रेलर पाहून माझी उत्सुकता तर खूप वाढली आहे. आज नवशक्तीच्या स्टुडिओत असुरवनची टीम आपल्या खास भेटीला आलेली आहे. सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. दीप्ती धोत्रे, विश्वास पाटील आणि सचिन आंबट दिग्दर्शक. सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. सचिन, आधी तू सुरुवात कर. असुरवन नाव नक्कीच वेगळं आहे, त्यामुळे कुतूहलही वाढलेलं आहे. तूच सांग आधी, हा चित्रपट कसा जुळून आला? काय हे सगळं तू बट्टी केलेली आहेस काय? Yes. ह्या सिनेमाची सुरुवात 2021 साली झाली आणि तेव्हा एक ठरवलं होतं टीम मधून की आता म्युझिक व्हिडिओज मी करत होतो आणि त्यानंतर मग ठरवलं की आता आपला सिनेमा असला पाहिजे. प्रत्येक फिल्म मेकरचं एक ड्रीम असतं. तर त्यावेळेस एक थीम आपण काय ठरवावी, तर मराठीमध्ये एक सस्पेन्स थ्रिलर यार आणि कल्चर बेस्ड अशी फिल्म आम्ही तरी बघितली नव्हती. तर आपण त्या जॉनरची फिल्म करूया, कारण की आपण टॉप 10 फिल्ममध्ये असली पाहिजे असं आमचं तेव्हा ड्रीम होतं. तर जंगल बेस्ड फिल्म असली पाहिजे. त्यामध्ये मग एक माझ्या वडिलांची गोष्ट होती डाकिण नावाची. तर ती गोष्ट वाचतानाच मला कळलं की यार ही गोष्ट मी त्या थीममध्ये ठेवूया. आणि मी त्या स्क्रिप्टवर काम करत होतो आणि कोविडच्या दरम्यान असं झालं की सगळेच जण आपण गावी गेलो होतो आणि गावातला माझा जो टच गेला होता तो कोविडमध्ये पुन्हा आला. कुठलं गाव आहे तुझं? माझं वाडा गाव आहे, ठाणे बरं. जिल्ह्यातलं, आणि आदिवासी पट्टा आहे सगळं, पालघर सगळं. हं. तर तिथे एक गोष्ट मला कळली की तिकडे एक रवळ नावाचा प्रकार होतो. एक तिथे देवाची सोंग म्हणजे मुखवटे घालून नाचतात वगैरे लोक. आणि ते सगळं चालू असताना एक मुलगी गायब झाली त्याच दरम्यान. आणि जेव्हा विचारलं मी लोकांना की काय नक्की ती मुलगी गायब झाली म्हणजे काय, तर ते काय नाही, ती मुलगी गायब झाली, आपला हा डोंगर आहे ना, तिथे डोंगर देवा राहतो आणि त्या काहीतरी त्यांच्या पूजेमध्ये काय ते चूक झाली आहे म्हणून देवाचा कोप झाला आणि ती मुलगी त्या देवाने घेऊन गेली आहे. तर त्यांचं ते बोलणं होतं ना, एवढं सटल होतं. अरे एवढा सिरियस टॉपिक आहे ना, तू एवढं कसं हे नॉर्मल बोलतोस. तर तो ह्युमर पण कळला की हे एक इंटरेस्टिंग वाटतंय आणि ती गोष्ट आम्ही त्या जंगल बेसमध्ये टाकली. आणि मग असुरवन हे नाव त्याच्यातच आलं की जंगल मी त्या वेने दाखवलं की तो देव जो प्रकार त्यांनी ते जे मांडतात की देव घाबरतात तिकडचे लोक की त्या डोंगर देवाला देव आहे, पण ते धाक पण आहे. जसा बापाचा धाक असतो तसं त्या डोंगर देवाचा त्या माणसांवर धाक होता. म्हणून ते आम्ही टायटल पण तसंच ठेवलं की असुरवन. सगळी फिल्म त्याच्या भोवती फिरते, त्या जंगल भोवती फिरते. आणि मग ही कलाकारांचं कास्टिंग सगळं कसं तू रचलंस काय होतं? येस. आणि ही स्क्रिप्ट लिहिताना एक दिसत होते की याच्यात फ्रेश चेहरे हवेत, कारण की सस्पेन्स थ्रिलर आहे की तो ट्विस्ट गेला नाही पाहिजे की मोठा इथे कलाकार असता तर लगेच कळलं असतं की अरे हा काहीतरी तो महत्वाचा धागा असणार आहे. तर म्हणून हे फ्रेश चेहरे मला हवे ते होते. तुझं पक्क होतं की पक्क तुला होतं तसं की छान नवीनच चेहरे हवे होते. आणि त्याच्यात मध्यवर्ती भूमिकेमध्ये दीप्ती आहे, तिचं एक वेगळा शेड तुम्हाला दिसेल त्या फिल्म मध्ये. विश्वास पाटील आहे. तर सगळे जे कलाकार आहेत ते सगळे वेल ट्रेंड ऍक्टर्स मी घेतलेले आहेत, जे एकांकिका असतील, नाटक असेल, कारण की परफॉर्मन्स वाईज मला ते हवं होतं. आणि मल्याळम सिनेमाचा मी चाहता आहे, तर ते सगळं रॉ आणि तिकडचे लोकेशन्स मला तसे हवे होते. आणि कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये टाकल्यानंतर जे इमेज तयार होते, तर ते हे सगळे चेहरे मला दिसत होते आणि सगळे माझ्या ओळखीचेच होते सगळे. त्याच्यामुळे मला एक लगेच ते सोपं ट्युनिंग झालं. आणि एक नवीन फिल्म मेकर जेव्हा अप्रोच होतो की माझी गोष्ट, मी विजन बघितलं होतं की असा सिनेमा दिसेल, पण तो विश्वास असणं पण खूप गरजेचं असं समोरच्यावर, की ह्यांनी तो विश्वास ठेवला की तेच मला हवं होतं की माझ्यावर त्या विजनला विश्वास असणारे कलाकार माझ्यासोबत पाहिजे होते. तर तसंच मी सिलेक्शन मग सगळं सुरू झालं. मी आता दीप्तीकडे वळते. दीप्ती, भोंगा, मुळशी पॅटर्न, आता असुरवन, म्हणजे नक्कीच एक वेगवेगळ्या चित्रपटांचा तुझं सिलेक्शन असेल. जे काय आहेत चित्रपट नक्कीच ते वेगळे आहेत आणि छान आहेत. अगदी भोंगा नॅशनल अवॉर्ड पर्यंत गेलेला आहे, छान. सो कुठेतरी त्या सिनेमाचं सिलेक्शन ही चांगलं आहे आणि ज्या सिनेमांनी तुला निवडलं तेही सिनेमे चांगले आहेत. तर काय आहे हा प्रवास? तुझी बॅक स्टोरी आता थोडी सांग. मी 10th स्टँडर्डला होते. त्यावेळेस ठरवलं होतं की बहुतेक मी चित्रपट क्षेत्रातच काहीतरी करूयात किंवा तिथे जाईन, तीच माझी आवड आहे. मी सोलापूरची आहे बेसिकली. आणि 10th स्टँडर्डला असताना तिकडच्या लोकल चॅनलमध्ये मी आधी न्यूज रीडर म्हणून काम करायला सुरुवात केली ऍट द एज ऑफ 14-15. अच्छा. तर
काम करता करता नंतर कॉलेज सुरू झालं. तिथेच मी अँकरिंग करायला लागले, व्हॉइस ओव्हर्स केल्या, ऍड्स लिहिल्या, खूप काही काम केलं म्हणजे कॉलेज कम्प्लीट होता होता. नंतर असं रिअलाइज झालं की यार आता तर आपल्याला सगळंच काम येतंय ह्या क्षेत्राशी निगडीत असलेलं. तर एज आहे, लुक्स चांगले, तर थोडंसं ऍक्टिंगसाठी पण ट्राय करूयातच. तोपर्यंत मी एकच नाटक केलं होतं, गिरीश कर्नाड यांचं बळी नावाचं नाटक. त्यात मी मेन राणीचा रोल प्ले केला होता. ते माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक आणि आतापर्यंत तरी केलेलं नाहीये, पण इन फ्युचर नक्की करेन. मुंबईत आले आणि 1-2 वर्षाच्या त्या प्रोसेसमध्ये, स्ट्रगलच्या प्रोसेसमध्ये फिल्म मिळाली. ती फिल्म काही रिलीज नाही झाली. घरचे विचारायला लागले की कधी रिलीज होतीये फिल्म, कधी आम्हाला बघायला मिळेल तुझं काम वगैरे. सेकंड फिल्म मिळाली, ती पण रिलीज नाही झाली. थर्ड फिल्म मिळाली, ती पण नाही रिलीज झाली. असे 2-3 वर्ष गेली. 2-3 वर्षानंतर पहिला चित्रपट केला मी गिरीश मोहितेंसोबत, सर्वनाम. बऱ्याच वेगवेगळ्या अवॉर्ड फंक्शन्समध्ये खूप चांगलं रेकग्निशन त्या चित्रपटाला मिळालं. माझं नाव पण लोकांपर्यंत पोचलं आणि त्याच्यानंतर थोडी जर्नी माझी सोपी झाली टू वर्क विथ अ गुड डिरेक्टर्स. आणि माझ्या बॅक ऑफ द माइंड मला असं म्हणतात ना की तुम्ही मॅनिफेस्टेशन लोक म्हणतात, मॅनिफेस्टेशन हा शब्द सुद्धा मला त्यावेळेस माहिती नव्हता, पण माझ्या डोक्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये म्हणजे जे काही 10th पासून जे काही होत्या गोष्टी, काही ठराविक मला रोल्स करावेसे वाटले होते. म्हणजे त्यावेळी की मला असं वाटलं होतं की मी हे असं काहीतरी करावं, हे असं काहीतरी करावं, काहीतरी इंटेन्स करावं की लोकांना ते अपील होईल, अशा ज्यामध्ये परफॉर्मन्स तुमचा असेल. असे फॉर एक्झाम्पल जसा पहिला चित्रपट मी डोम नावाचा चित्रपट केला, माझी पहिली फिल्म ती रिलीज झाली 5-6 वर्षानंतर. पण त्यामध्ये जसं माधुरी दीक्षितची एक फिल्म होती, त्या फिल्ममध्ये ती खूप वेगवेगळ्या शेड्समधून जाते. ऋषिका, मला एक्झॅक्टली नाव आठवत नाही आता, पण तो सिमिलर जरा रोल आहे त्याच्यामध्ये. आणि जेव्हा ती फिल्म बघत होते त्यावेळेस माझ्या डोक्यात असं होतं की यार असं काहीतरी करायला पाहिजे. अँड देन आय गॉट दॅट काइंड ऑफ फिल्म, तर तशा पद्धतीचं. मग ही फिल्म केल्यानंतर जेव्हा ह्या फिल्मला बऱ्याच अवॉर्ड फंक्शन्समध्ये लोकांनी ही फिल्म बघितली, गिरीश मोहिते सरांची फिल्म सर्वनाम, त्यानंतर मग शिवाजी लोटन पाटील सरांनी मला अप्रोच केला त्यांच्या भोंगा चित्रपटासाठी. त्यांना असं वाटलं की कारण माझा सोशल मीडियावरचा जो अपिअरन्स आहे तो थोडासा वेस्टर्नाइज वगैरे आहे, वेस्टर्न आउटफिट्स मधला, पण तो कम्प्लिटली डी ग्लॅमर रोल त्या चित्रपटात होता, अगदीच नो मेकअप वगैरे, आणि गावात वगैरे जाऊन आम्हाला शूट करायचं होतं. तो चित्रपट तसा मिळाला. नंतर मुळशी पॅटर्न, त्यामध्ये पण सेम, थोडासा लुक सेम आहे, फिल्ममध्ये रोल माझा डिफरंट आहे. आणि खरं तर त्या चित्रपटांनी मला निवडलं आणि हे माझं नशीब. आणि मग पुढचा प्रवास आणि मग एक्सरसाइज मध्ये होते, ऍथलेट वगैरे करायचे, त्याच्यामुळे मग विजेतामध्ये सिलेक्शन झालं माझं वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी करता करता लॉकडाऊन आलं. लॉकडाऊनच्या आधी हे सगळं काम सुरू होतं आणि त्या लॉकडाऊन नंतर एक आपल्या बॅक ऑफ द माइंड गोष्टी त्यावेळेस बऱ्याचशा चाललेल्या होत्या की आता इतकं चांगलं काम सुरू होतं आणि मध्येच हा इतका मोठा गॅप. आणि त्यावेळीचं कॉन्टॅक्ट सुद्धा तुटले होते आणि परत फिल्म इंडस्ट्री म्हणजे इट इज ऑल अबाउट कॉन्टॅक्ट. त्यानंतर असं होतं की कसं आता परत एकदा अप्रोच करायचं, परत पुन्हा तीच प्रोसेस, परत लोकांना जाऊन भेटायचं. तोपर्यंत वेट गेन झालेलं होतं, परत त्या लुकमध्ये, परत त्या शेपमध्ये परत यायचं. आणि त्याच दरम्यान अगदी लॉकडाऊनच्या नंतरची गोष्ट आहे, वाया वाया मी सचिनला भेटले या सिनेमाच्या निमित्तानेच. आणि जेव्हा सचिनला भेटले, सचिनने मला स्टोरी ऐकवली आणि यू कॅन्ट बिलीव्ह इट, माझ्या आतमध्ये असं म्हणतात ना, मन में लड्डू फुटा काइंड ऑफ, की स्वतःहून चालून आलेली अशी एक फिल्म आहे, जे काही म्हणजे मी एवढं सांगू शकते की ह्या चित्रपटात ज्या पद्धतीनं माझं कॅरेक्टर सचिनने लिहिलेलं आहे ते कोणत्याही ऍक्टरसाठी ड्रीम रोल असावा असाच आहे. कारण ह्या कॅरेक्टरला इतके वेगवेगळे शेड्स आहेत ह्या चित्रपटात. म्हणजे जो तुम्ही पोस्टरवरती त्या मुलीचा फोटो पाहताय, जी मुलगी हरवते, डोंगरदेव ज्या मुलीला घेऊन जातं, त्या मुलीला शोधण्यासाठी म्हणून मी शहरातून त्या गावात आलेली आहे. आणि त्या शोधण्याच्या प्रोसेसमध्ये मला ज्या ज्या काही भयानक गोष्टी कळत जातात त्याप्रमाणे माझं कॅरेक्टर चेंज होत राहतं त्या चित्रपटात. आणि शेवटी माझं एक वेगळंच रूप लोकांना दिसणार आहे याच्यामध्ये. तर ते माझ्यासाठी खूपच इंटरेस्टिंग होतं. आणि द सेकंड थिंग इज दॅट की सचिन मला प्रचंड डाऊन टू अर्थ आणि कमालीचा एक सेन्स ऑफ ह्युमर असलेला एक डायरेक्टर म्हणतो ना आपण, कारण मी अशाच लोकांसोबत याच्या आधी काम केलं होतं. आणि
चित्रपट खरंच खूपच छान त्याने नरेशन वगैरे खूपच सुंदर आहे ही फिल्म. नक्की. त्यामुळे ऐकलं होतं. कुठेतरी मला असं वाटतं की जसे सिनेमे तू करत होतीस तसंच काहीतरी एक ते वेगळे पण तुला सचिनच्या सिनेमातही दिसलं हो. आणि मग तो तुमचा ते म्हणतात ना एक वेवलेंथ मॅच होणं तसं काही Exactly. घडलं. वा. आता तू का विश्वास ठेवलास सचिनवर आणि सचिननी तुझ्यावर का ठेवला? अ, तुझी जर्नी थोडक्यात सांग नक्कीच. ठीक आहे. माझी जर्नीबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर खूपच मोठी जर्नी आहे माझी. अरे वा, क्या बात आहे. कारण मुळात मी गावाकडे म्हणजे संभाजीनगरमध्ये माझं छोटंसं गाव आहे हसनाबाद नावाचं. तिथून आपण लहानपणीच दीप्ती बोलली तशी आपण मॅनिफेस्ट करतो की भाई मला हिरो बनायचंय. म्हणजे चित्रपट वगैरे हे शब्द इकडे आल्यानंतर कळले मला. पण पिक्चरमध्ये हिरो बनायचं हे तर माझ्या डोक्यामध्ये होतंच. पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड या पण गोष्टी असतात की भाई कसं जायचं घरामधून आपल्या आर्थिक पाठबळ नाही. दुसरी गोष्ट ही की आपल्या अख्ख्या खानदानामध्ये म्हणजे माकडाचा माणूस झाल्यानंतर मी पहिला माणूस आहे आमच्या खानदानामधला पुण्यात आलेला. हो खरंच. आणि ही अशी जर्नी ही अशी जर्नी म्हटल्यानंतर माझ्यासाठी प्रचंड टफ होती. मग मी म्हटलं घरी अजिबात हे नाही नाही support नाही. संबंधच नाही. शहराचा माझ्या गावचा संबंधच नाहीये आणि माझं गाव आणि शेत एवढ्याच गोष्टी आम्हाला माहिती होत्या. पण मग म्हटलं यार जाने का तो आहे मग करायचं कसं कोणता रस्ता निवडायचा मग मी म्हटलं यार सोशल मीडिया करूयात. मग जेव्हा मी सोशल मीडिया इन्स्टॉल केलं इंस्टाग्राम असेल टिकटॉक होतं तेव्हा ऍक्च्युली टिकटॉक जेव्हा रील सुरू झाल्या. मी टिकटॉक जेव्हा इन्स्टॉल केलं तेव्हा मी मराठी कॉन्टेंट बनवायला लागलो. बैलांसोबत असेल शेतामधलं असेल हो. आईसोबत वडिलांसोबतचं अच्छा. ते कॉन्टेंट एवढं व्हायरल झालं आणि कारण हे किती वर्षापूर्वी? हे जवळपास 6 वर्षांपूर्वी. अच्छा. हां. मग ते व्हायरल झाल्यानंतर मग मी पुण्यामध्ये आलो. म्हणजे ते असतं ना थोडंफार पैसा वगैरे हातात आल्यानंतर मग पुण्यामध्ये आलो. पण मी पुण्यामध्ये एमपीएससीचं कारण सांगून आलो, की मला एमपीएससी करायची पुण्यामध्ये. नाहीतर मला घरच्यांनी अजिबात पाठवलं नसतं. हो. आणि पुण्यात आजकाल एमपीएससी युपीएससी साठी पहिले खूप पाठवतात. जास्त. आणि मग त्याच्यानंतर टिकटॉक माझे प्रचंडच व्हायरल झालेले. त्याच्यानंतर मला मग गाण्यामध्ये काम मिळालं. माझं पहिलं गाणं होतं माझं पिल्लू आणि ते पण सुपर हिट झालेलं. म्हणजे त्याला 50-60 मिलियन व्ह्यूज आलेले हां. तेव्हाच. मग त्याच्यानंतर मग मी हळूहळू प्रयत्न केला की बाबा ऑडिशन देण्याचा. त्या ऑडिशनसाठी मी मुंबईला शिफ्ट झालेलो ठाण्यामध्ये. मग अंधेरीला ऑडिशन वगैरे देणं मी प्रचंड 2 वर्ष प्रयत्न केली ऑडिशन वगैरेची. त्याच्यातून मला 1-2 सिरीजही मिळाल्या. हिंदी सिरीज गेल्या मी 2. त्याच्यानंतर 2 मराठी सिरीज गेल्यात. त्याच्यानंतर मग जवळपास 3 वर्षांनंतर मग ते माझं फेवरेट गाणं कधी आलं ते? अच्छा. पाहुणं जेवलत का? हां. ते गाणं आता 1.5 वर्ष झाले त्याला 1.5 ते 2 वर्ष झाले ते. त्याचं कसं सिलेक्शन झालं एकदम? ते ऍक्च्युली त्याचा पण एक जामच वेगळा किस्सा आहे. जेव्हा ते सांग आपल्याकडे आहे वेळ तेवढा. ते गाणं म्हणजे ते असतं ना की तुमचं एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या प्रभागामध्ये तुमचं चांगलं वर्चस्व झाल्यानंतर तुम्ही ते फुकून पावलं ठेवतात की बाबा हा प्रोजेक्ट करायचा आहे का नाही. हां. मला ऍक्च्युली अवधूत दादांच्या टीम मधून एक कॉल आला. दिव्य चांगली आता मैत्रीणच आहे. मला कॉल आला आणि त्याच्यानंतर मी म्हटलं यार काय गाणं आहे सगळ्यात पहिले ऐकल्यानंतर म्हटलं काय गाणं आहे आणि मला जेन्युअनली मला जे आपलं रुरल भागाचं साहित्य असतं तेवढा एक अनुभव नव्हता की बाबा कसं जाईल काय जाईल म्हणून म्हटलं यार हे काय गाणं आलंय. मी दिव्याला बोललो फोन आला होता की हे गाणं करायचं का नाही? यार करू का खरंच अवधूताचं गाणं आहे. हा अवधूताचं नाव लागलं तू कर. त्याच्यानंतर मग अवधूत दादांनी स्वतः कॉल केलेला मला आणि असा विषय झालेला. मग म्हटलं यार चला करूया. दुसऱ्याच दिवशी मला त्यांनी उचललं. कोल्हापूरला आम्ही गेलो. अर्ध शूट तिकडे झालं अर्ध इकडे हे आपलं अंधेरीला झालं स्टुडिओमध्ये. जेव्हा गाणं आलं ते गाणं एवढं पब्लिकने डोक्यावर घेतलं मला विश्वास बसला नाही अजिबात. एवढं चाललं गाणं. आणि मी हेही म्हणेल की कोणताही प्रोजेक्ट येतो ते स्वतः त्याचं नशीब घेऊनच येतो सोबतच. आपण असं म्हणू शकत नाही की बाबा हा चालेल आणि हा नाही चालणार म्हणून. त्याच्यानंतर ते पाहुणं जेवलत का मला प्रचंडच फेम दिला. त्याच्यानंतर मग वाया माझं नाव सचिन सरांसोबत समोर आलं आणि त्याच्यानंतर मग या ऑडिशनसाठी बोलवलं. ऑडिशनसाठी बोलल्यानंतर ऑडिशन ऍक्च्युली दिलं. भरपूर मुलं होते ऑडिशनसाठी. मला एवढा एक्सपिरियन्स नव्हता बोलण्याचाही नव्हता. त्याच्यानंतर माझी कम्युनिकेशन स्किल पण जरा एवढे प्रगत नव्हते. त्याच्यानंतर मग ऑडिशन वगैरे दिल्यानंतर 2-3 दिवसांनंतर मला बोलवलं आणि माझ्या हातामध्ये स्क्रिप्टच दिली. म्हटलं यार चला झालंय ऍटलिस्ट पहिल्या चित्रपटाचं काम झालंय. तर ही अशी प्रोसेस होती पूर्ण. नाही नक्कीच पहिला चित्रपट मिळणं हे फार खूप मोठे माझ्यासाठी हा चित्रपट माझ्यासाठी खरंच खूप जास्त स्पेशल आहे. काय होतं एकतर मला याच्यामधून शिकण्यासाठी खूप गोष्टी मिळाल्या.
म्हणजे थिएट्रिकल बॅकग्राऊंड मधून तुम्ही जर येत नसाल तर तुम्हाला ऍक्च्युली माहितीच नसते प्रोसेस वगैरे काय आणि तो स्ट्रगलही मोठा एक्झॅक्टली. तुम्हाला डायलॉग डिलिव्हरी माहिती नसते, तुम्हाला वाचन माहिती नसतं, तुम्हाला पाठांतर माहिती नसतं. पाठांतर ऍक्च्युली खूप महत्वाचा मुद्दा आहे. पाठांतर माहिती नसतं. हा. आणि मी खरंच खूप कृतज्ञ आहे सचिन सरांचा की हम्म. यांच्यामुळे मला खूप जास्त गोष्टी असं एक हा ओके असा हा ओके खूप जास्त गोष्टी शिकण्यासाठी मिळाल्या आणि त्यांनी माझ्यावर स्वतः खूप जास्त काम करून घेतलेले इतर कलाकारांपेक्षा. हा. कारण सगळे मातब्बर आहेत ऑलरेडी. दीप्तीनी प्रचंड फिल्म्स केलेले आहेत, प्रचंड काम केलेले आहेत. विपुल दादा असेल त्यांनी काम केलेलं आहे. सूरज असेल तो तर थिएटर करतोच. मीच एक होतो भाई की ज्याला एक असा एक्सपिरियन्स नव्हता, म्हणजे डायलॉग्स वगैरेचा एक्सपिरियन्स नव्हता. अच्छा. प्रचंड मी कॅमेरावर काम केलेलं अगोदर, अल्बम्स वगैरेचं सिरीजही केलेल्या, बट फिल्म्स म्हणजे मी पहिल्याच वेळेस करत मग होतो. दीप्ती सोबत पहिली सेटवरची भेट कशी होती? काय? मी ऍक्च्युली दीप्ती आणि मी अगोदरही बोललो की दीप्ती ऍक्च्युली झोपडीमध्ये बसलेली एकात, म्हणजे असं शेड होतं खाली. हम्म. आणि मला माहिती नव्हतं, हिचा स्वभाव माहिती नव्हता. ती सेटवर एकदमच सिरियस राहायची कारण की भाई आय थॉट की भाई जामच भाई डेडिकेशन आहे उसका. तिचं डेडिकेशन पण तेवढंच. खूपच जास्त डेडिकेशन होतं हा. ऍक्च्युली तिचं. त्याच्यानंतर आमचं सोशल मीडिया विषयी बोलणं झालं आणि त्याच्यानंतर मला आत्ता कळतं की भाई दीप्ती बोलते पण चांगली. नाहीतर ती त्याच झोन मध्ये असायची की भाई पूर्ण. मेरा यही कॅरेक्टर character मध्ये. है असं. दीप्ती तूच सांग आता. नाही, त्याच्या मागचं रिझनही तसंच होतं, कारण ना सचिन ह्या सगळ्यांना 1-1.5 वर्षांपासून ओळखत होता अच्छा. आणि 2 महिने आधीपासून यांचं वर्कशॉप सुरू होतं. हम्म. आणि आय वॉज द लास्ट पर्सन हु एंटर्ड इन द फिल्म. ओके. म्हणजे शेवटचं कास्टिंग माझं झालं असणार. त्याला खात्री होती तुझ्यावर. Direct set वर बोलव. ऍक्च्युली डायरेक्ट सेटवरती आलीये मी, खरंच आहे ते. हा. कारण मी कुणालाच ओळखत नव्हते, फक्त एकदा सगळ्यांना लांबून भेटली असेल, म्हणजे फोटोशूटच्या वेळेस भेटली आणि फोटोशूट झाल्यानंतर मी लगेच निघाले. असं फार काही इंटरॅक्शन वगैरे काहीच नाही झालं. पहिली माझी ओळख ऑन सेट ह्या सगळ्यांशी डायरेक्ट सेटवरती. आणि सेटही कुठे, ठाणा आणि त्या आदिवासी पाड्यात. पाड्यामध्ये वगैरे तिथे. आणि नॉर्मली कसं 2 महिने आधीपासून वर्कशॉप करत असल्यामुळे ना सगळ्यांना सगळे सीन्स माहिती होते. इव्हन कॅमेराच्या मागे असणाऱ्या सगळ्या लोकांना सगळे सीन्स कोणाचे, डायलॉग्स कोणाचे आहेत हे पण माहिती होतं बाय द वे. ओके. डायलॉग्स, कॉस्ट्युम, कारण ह्यांचं इतकं ग्राउंड वर्क इतकं स्ट्रॉंग झालेलं वा. होतं ना. दॅट इज व्हेरी आणि- व्हेरी कमेंडेबल. व्हेरी नाईस. हो, आणि माझ्या अपोजिट जो मुलगा सूरज जो आहे तो माझ्या सोबत पण असायचा आणि त्याच्या डोक्यात तो डायरेक्शन टीम मध्ये पण होता. आणि त्याच्या डोक्यात सतत हे सुरू होतं की आता पुढचा सीन हा आहे, याला हे रिक्वायरमेंट हा काय करतोय. मला 2-3 दिवसानंतर कळलं की हे लोक डायरेक्शन डिपार्टमेंट मध्ये सुद्धा काम करतायत. तर हा सगळा अनुभव म्हणजे या सेटवरती होता आणि इतकी मजा आली, धम्माल. म्हणजे रिअल लोकेशनवरती शूट करणं काय असतं, म्हणजे याच्या आधी पण आम्ही केलेलं आहे. पण आदिवासी मुळात पाड्यात shoot आदिवासी करणं पाडा नक्कीच इज वेगळं. कम्प्लिटली डिफरंट बिकॉज आणि रात्री आणि हो येतोय आपण जंगल. त्याकडे पण येणार आहे जंगल. मी. हा. आणि तिथे व्हॅनिटी वगैरे, कारण जायला रस्ताच नव्हता. व्हॅनिटी लावणार कुठे हा. त्या आदिवासी पाड्यात, कारण आम्ही खूप इंटिरियर मध्ये वगैरे शूट करत होतो. आमचं हॉटेलच जवळजवळ 15-20 किलोमीटर लांब होतं ना हो, मी तिथून. त्या पाड्यात तर- जाऊन आले त्यामुळे थोडी कल्पना आहे. हो. मला. हा. आणि मग तेच की 2 सीन्सच्या मध्ये गॅप असले की आम्ही असंच गावातल्या लोकांशी वगैरे बोलायचो वगैरे, तिथे त्यांची राहणीमान वगैरे ते सगळं जाणून घ्यायचो. आणि त्या बायका आदिवासी हो, हा प्रचंड स्ट्रॉंग असतात. खूप स्ट्रॉंग, प्रचंड स्ट्रॉंग, असं अगदी काही अशा एखादं- बारीक बारीक आणि असं कॅरेक्टर सापडलं का तुला तिकडे? एक कॅरेक्टर सापडलंय. दॅट्स माय मॅनिफेस्टेशन. ती भाषाही तू थोडी शिकलीस किंवा? नाही, ऍक्च्युली माझ्या कॅरेक्टरला जरा शहरी टच असल्यामुळे मला असं भाषेचा असं फार काही इश्यू नाही झाला तिकडे, कारण मी शहरातून आली त्या मुलीला शोधण्यासाठी. त्यामुळे माझं बॅकग्राऊंडच त्याच्यात सिटीवाली वगैरे होतं. वा. आता सचिन तुझ्याकडे येते मी. अर्थात त्या शूटिंग बद्दल सांग, कारण जेव्हा एक असा विषय येतो ज्याच्यात आहेच जंगल आणि डोंगर आणि आदिवासी पाडा, वारली संस्कृती, आणि हे सगळं आपल्या अत्यंत म्हणजे आपल्या महाराष्ट्राची स्ट्रेंथ आहे. एवढं सुंदर आहे ते आणि इतकं मोठं समृद्ध आहे ते. तर कसं होतं ते सगळं शूटिंगचा तो अनुभव तूही सांग कसा होता हो. काय? एकतर आणि ते तुझ्या जंगल- डोक्यात पक्क होतं की पक्क. मला हे सगळं दाखवायचं. येस येस हा. ते माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, कारण की मी वेगळ्या गोष्टीवर काम करत होतो की पहिली फिल्म आहे तर जरा सोपी फिल्म करायचं असं सगळ्यांचंच असतं की पहिलं सोपी गोष्ट घेऊयात आणि त्याच्यावर काम करूयात. पण वडिलांचं असं झालं होतं की नाही रे, आपली संस्कृती कधी दाखवलीच नाहीये कोणी, तर आपण स्वतःसाठीच आपणच उभं राहिलं पाहिजे ना. वा. तर तेच डोक्यात होते की हा एक ते गेल्यानंतर जास्तच झालं की नाही, ते एवढे बोलून गेले होते तर आपण हीच गोष्ट करूया. ही म्हणजे ही फिल्म तू त्यांना दिलेली भेट आहे. येस येस हो. आणि काय सांगायचं जेव्हा ते आज? थांब, या मोमेंटला आपण हं. आता समजा
हा मेसेज आपण समजा वडिलांना पोचवायचा आहे, काय सांगायचं? त्यांना हेच सांगायचं की तुम्ही जे स्वप्न बघितलं होतं की आपली वारली समाज, वारली संस्कृती पडद्यावर आली पाहिजे, तर ते आता आम्ही प्रयत्न केलाय आणि तुम्ही खुश असाल. मला माहिती आहे तुम्ही तुमचं हे ड्रीम होतं की मोठ्या मोठ्या पडद्यावर आपली जी वारली वाद्य असतील, वारली जे लोककला आहे ते आता पडद्यावर दिसणार आहे. सो माझ्या ज्या कॅपॅसिटीमध्ये होतं ते मी सगळं मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि ही माझ्याकडून तुम्हाला एक आदरांजली असेल अप्पा. येस. येस. खरंच मला असं वाटतं की त्यांना ते जिथे कुठे असतील त्यांना अभिमानच वाटेल, कारण हे तू काहीतरी खूप वेगळं काहीतरी आणतोस समोर. येस, नाव बॅक टू शूटिंग. कसं होतं ते पाड्यातलं शूटिंग? एक डिफिकल्ट होतं खूपच, कारण की आजपर्यंत आम्ही साऊथ इंडियन फिल्म मध्ये बघत आलेलो. कांतारा फिल्म मध्ये बघितले की ते जंगल दाखवतात, त्यांची संस्कृती दाखवतात. जेव्हा ही फिल्म शूट करायला गेलो तेव्हा खरंच त्यांच्याबद्दल खूप रिस्पेक्ट वाढला की बापरे, हे कसं केलं कसं असेल? शूट करतात. हे मजा आली आम्हाला की जंगल आणि ते रात्री शूट करणं खूप कोण होते चॅलेंजिंग असतं. डीओपी? कोण? डीओपी रवी उचे म्हणून आहेत, FTIचेच ते बरं. स्टुडंट होते आणि ते माझे मित्र. मग त्यांना मी दाखवली. एक तर फिल्म ना जेव्हा पेपरवर लिहिली गेली ती खूपच अशी खर्चिक दिसत होती. तर ते तर फायनान्सर आमच्या मागे उभं नव्हता. मी स्वतःच मग निर्माता म्हणून पुढे आलो. अच्छा. तर ही टीम जे रवी उचे असेल, प्रोडक्शन डिझायनर आमचा असेल, तर ते एकत्र येऊन ठरवलं की नाही, जे जिथे जिथे तुला पैसे लागतायत ना ते कसं कमी करता येईल आपल्याला. तर VFXचा पार्ट असेल या आपल्याला सेट डिझाईन करायचं असेल तर नॅचरल आपण करूया. ते मल्याळम सिनेमामध्ये आपण जसं नॅचरल रॉ लोकेशन दाखवतात तसं आपण करूयात. तर ही स्पेशली ते मुखवटे आणि ते सगळे मुखवटे वगैरे. सीन्स. हो हो हो. तर ते ते मुखवटे तिकडेच बनवून म्हणजे हो, हो. तिथेही तसे मुखवटे घालून ते वावरतात कसं वावर काय? नाही ते आम्हाला प्रत्येक प्रमोशनल ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणतात की ते मुखवटे घालून तुम्ही काहीतरी प्रमोट करा. पण त्याच्या मागे पण एक कारण आहे, आम्ही का वापरत नाहीये ते, कारण की ते एका स्पेसिफिक टाइम मध्येच वापरले जातात तिकडे. अच्छा, हा. त्यांची एक श्रद्धा आहे आणि ते खरंच ते मानतात आणि सांग ना आम्ही ते त्याबद्दल थोडं सांग. हा. एक रवळ नावाचा प्रकार असतो तिकडे. वर्षातून एकदा दिवाळीमध्ये ते हे देव नाचवतात. म्हणजे देवाचे मुखवटे घालून, म्हणजे हनुमानाचं असेल, वाघोबा असेल, तर ते नाचवतात. म्हणजे देव तिथे येतात आणि त्यांच्यासोबत खेळतात त्या माणसासोबत. वा, अशी त्यांची देवाचं धारणा. आणि माणसाचं एक कनेक्शन ते त्याच्यातून मला दिसलं बर. की ते कसे देवाला आपल्यासोबत जोडतात वा. त्याच्यातून. तर ते रवाळ ह्या प्रकारातून कळलं. तर जेव्हा सीन मध्ये लिहिलं होतं तर त्यांच्याकडून मी परमिशन घेतली की हे मला दाखवायचं आहे. तर ते म्हणाले की तुला मी देईन, पण हे खूप डेंजरस पण आहे, कारण की जेव्हा एक सीन आहे आमचा फिल्मच्या सुरुवातीला की ते मुखवटे घालून नाचतात, बोलले की हे जी आता हनुमानाची जी पॉवर आहे तर त्या कलाकाराला झेपली पण पाहिजे. कारण की जेव्हा हे मी मला वाटलं हे असंच बोलतायत काहीतरी, पण जेव्हा त्या कलाकाराने घातलं आणि तो परफॉर्म करत होता, जेव्हा त्याने मुकुट काढला तो असा म्हणजे एक्झॉस्ट, म्हणजे तो त्याचा जीवच नव्हता त्याच्यामध्ये आणि त्याच्या अंगावर ओरखडे वगैरे असं दिसलं आम्हाला. तर तेव्हा फील झालं की हे असंच बोलत नाहीये. हे त्यांच्यासाठी श्रद्धाच, आपण अंधश्रद्धा म्हणत असू, पण ते जगतायत ती गोष्ट आणि त्याचं ते डिग्निटी आपण जपून ठेवली पाहिजे. ते कुठे पण वापरलं नाही गेलं पाहिजे. म्हणून ते आम्ही कोणी म्हणतं की ते परफॉर्म परत करा, पण ते तेव्हाच झालं पाहिजे. ते ऋषभ शेट्टीचं आम्हाला वाक्य ते खरंच आठवतं की तो शेवटी म्हणतो की ते 15 मिनिटाचा त्याचा जो सीन आहे तो परत नाही करू शकत ते. तसंच आमचे जे कलाकारांनी केलंय ना ते एकदाच होऊ शकतं, ते परत होऊ शकत नाही. तर ह्या सिनेमाच्या निमित्ताने मला परत ते माझं जे रूट मी हरवलं होतं ना, की विसरलो होतो, तर ते मी पण परत रिव्हिजिट केलं. नाही, आपण म्हणतातच की आपल्या मातीतच इतकं मॅजिक आहे, काही जादू आहे जे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. आता त्याला कुठला आपण लॉजिक लावायचं नाही, हा प्रत्येकाचा वेगळा विषय आहे. पण जेव्हा असे विलक्षण अनुभव येतात, जेव्हा तू असा विषय घेऊन तिथेच त्याच मातीत तू काहीतरी असं करू पाहतोस, जसं आता तुला हा विलक्षण अनुभव आलाय काहीतरी, जो शब्दांच्या पलीकडचा आहे काहीतरी, तुझ्या डोळ्यात ते दिसतंय आता. असे काही अनुभव तुम्हाला दोघांना आले सेटवर कुठे, किंवा काही असं वेगळं काहीतरी? फ्रँकली स्पीकिंग, आम्ही ज्या लोकेशन्सला शूट करत होतो त्या लोकेशन्सवर ती घटना ऑलरेडी घडलेली होती पूर्वी. जसं सचिनने आम्हाला सांगितलं, रिअल लोकेशनलाच आम्ही जाऊन शूट केलेलं आहे. जसं त्याच्या गावची एक स्टोरी आहे, ती मुलगी हरवलेली वगैरे नाही का, डोंगरदेव वगैरे घेऊन गेले.
तर आमच्या डोक्यात होतच ते की आपण रिअल लोकेशनला जाऊन शूट करतोय, आदिवासी पाड्यात शूट करतोय, माहित नाही काय काय प्लेसेस हॉन्टेड पण असू शकतात वगैरे. पण फ्रँकली स्पीकिंग असं म्हणतात ना की तुमच्या मनात आहे की तुम्ही त्या ठिकाणी, त्या एनर्जीच्या ठिकाणी जाऊन तुम्ही शूट करताय किंवा तुम्ही तुमचं काम वगैरे करणार आहात, पण त्या जागेची पण एक एनर्जी असते, Energy त्यांनीही असते. तुम्हाला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. बरोबर आहे. हो. पण त्या जागेने आम्हाला इतक्या ओपन आर्म्सने आम्हाला ऍक्सेप्ट केलं ना, मी लिटरली हे सांगते. तुला कसं कळलं? हे तुला का वाटतं? मला असं याच्यासाठी वाटतं कारण ना माझा जो एक स्ट्रॉंग इंट्युएशन पॉवर जो म्हणतो ना, तो प्रचंड स्ट्रॉंग आहे. हे मी बऱ्याच वेळा एक्सपिरियन्स केलेलं आहे लाईफमध्ये. आणि एनर्जीज मला फील होतात. जर एखाद्या ठिकाणी जर मी एंट्री केली तर आय कॅन से दॅट, आय कॅन वाईब दॅट की ही ते निगेटिव्ह एनर्जी आहे की पॉझिटिव्ह एनर्जी. तर ते माझं इनबिल्ट इज दिस इज ॲब्सोल्युटली पॉझिटिव्ह, व्हेरी मच पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. तर तसे प्रसंग येण्यासारखे बरेच प्रसंग होते ऑन सेट, कारण आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी शूट केलेले. आणि ही लोक तर ना, म्हणजे मी सांगते, मला तरी आराम मिळायचं, पण हे लोक सगळेच वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे ना, हे लोक 24 आवर्स शूट म्हणू शकते मी, कारण 4-5 तासच झोपायचे. 4-5 तास पण कमीच, मला असं वाटतं 4च तास झोपायचे लोक कंटिन्यू. कारण दिवसा नाईट शूटच, कारण एंडचा अख्खा सिक्वेन्स नाईटमध्ये, जंगलात ते पण. आणि दिवसा आम्ही घरातले सीन्स करायचो आणि रात्री हे लोक सगळे जंगलात जायचे. आणि जंगलात मी नाहीये, माझं थोडासा वेगळा ट्रॅक आहे, त्याच्यामुळे हे लोक कंटिन्युअसली शूट करायचे. पण काही काही ठिकाणी मी जंगलामध्ये आहे, तर एनर्जी विषयी तू बोलू. हो, एक्झॅक्टली. पण अशा हॉन्टेड प्लेसेस, म्हणजे एनर्जीवाल्या बऱ्याच ठिकाणी प्लेसेस होत्या. पण आमच्या सगळ्या टीममध्ये 150-200 लोकांची टीम होती. आम्ही रात्रभर शूट करायचो एका ठिकाणी तरी. एक सीन होता, एक सिक्वेन्स होता, पण तिथे आपण रात्रभर होतो. पण कुणाला असं काही एनर्जी फील नाही झालं, किंवा कुणाला काही झालंच नाही, कुणाला काही असं म्हणतात ना की वाईट एक्सपिरियन्स कुठेच, ऑल कम्प्लीट शूटमध्ये स्टार्ट टू एंड कुठे काहीच असं वाटलं नाही, इवन दो वी आर शूटिंग ऑन दी रिअल लोकेशन. आणि सो आय थिंक त्यांनी पण तुला, त्या स्पेसनी पण तुम्हाला सपोर्ट. एक्झॅक्ट. आणि बऱ्याच ठिकाणी आम्हाला सापं पण दिसली. इवन आपलं जे लंच आणि डिनर लागायचं, ती जी जागा आहे त्याच्या मागेच मी 2 वेळा साप बघितले. मग तू काही घाबरत वगैरे नाही? लांबून ते गावातली लोक होते, ते बोलले की नाही हे लांबून जाणार. आणि यांना पण असे वेगवेगळे खूप एक्सपिरियन्सेस आले. हो, होऊ शकतं. पण त्यामुळे तू एक कुठेतरी स्ट्रॉंग असल्यामुळे तू तसे काही अनुभव नाही आले तुला? नाही, पण आम्ही तसे अनुभव नाही आले, मला तरी पर्सनली नाही आले. पण असं वाटायचं इथे काहीतरी आहे. तर जर जिथे डेंजरस वाटतं, यू जस्ट सेन्स चुप रहो, शांत रहो, एकटे कुठे जाऊ नका, सोबत जा. म्हणजे कारण व्हॅनिटी नव्हती, त्यामुळे ज्या आमच्या प्रोडक्शनच्या गाड्या होत्या, आम्ही त्यामध्येच बसायचो आफ्टर शूट वगैरे, इन बिटवीन. तर इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. आणि विश्वास, पहिल्या चित्रपटाला जे असं काही लोकेशन होतं, सचिननी जी काही तुझी परीक्षा घेतली, मग रात्रीचं शूटला तू पण होतास का? काय होतं? नाही, मुळात जर खरंच सांगायचं म्हटलं तर मी ग्रामीण भागामधला, शेत, त्याच्यानंतर गाव वगैरे, हे माझ्यासाठी प्रचंड कॉमन. त्याच्यामुळे मला असं काही वेगळं वाटलं नाही की भाई आपल्याला कुठून तरीच उचललं आणि कुठं तरीच टाकलं, बरोबर, असं अजिबात नव्हतं. बट आम्ही म्हणजे माझ्यासोबतही सापांचे वगैरे किस्से झालेच, ते मी अगोदरही सांगितले दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये. बट आम्ही एक म्हणजे मस्तीखोरपणा म्हणून आम्ही एक घोस्ट डिटेक्टर नावाचं एक आम्ही तिथे एक ते आणलेलं. आणि आम्ही ऍप्लिकेशन पण ऍक्च्युली म्हणजे दुसऱ्या लोकांचे जेव्हा सीन वगैरे लागायचे ना, त्यामुळे आम्ही हा मस्तीखोरपणा करायचो. मोबाईलमध्ये ते घोस्ट डिटेक्टर कुठे ते लावून बघायचं, ऍप्लिकेशन्स येतात तुम्हाला. पण नेटवर्क वगैरे होतं का? ऍक्च्युली तुम्हाला ज्या ठिकाणी ते ऍक्च्युली काम कसं करतं की तुम्ही ते डिटेक्टर ज्या ठिकाणी लावता ना, ज्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी असेल त्या ठिकाणी तो रेड लाईट बीप होतो त्याच्यामध्ये. मला खूप मौल्यवान माहिती दिली आहेस तू आज. फार गरज होती म्हणायची. इन्स्ट्रुमेंट आणि ते आम्ही भरपूर वेळेस लावून बघितलं. ऍक्च्युली आम्ही घरी लावून बघितलं तर ते घरी अजिबात बीप व्हायचं नाही, त्याला रेड लाईट अजिबात लागायचं नाही. पण आम्ही लोकेशनला भरपूर वेळेस आम्ही लावून बघितलं, ते ज्या ठिकाणी आम्ही लावायचो ना त्या ठिकाणी व्हायचं, ते रेड बीप व्हायचं त्याच्यामध्ये. यस. पण त्यानंतर मग काय भीती वाटली असेल जरा? त्याचाच एक किस्सा आहे की एक शॉट आहे फिल्म मध्ये की एक झाड दिसतंय, महत्वाचं झाड आहे फिल्म मध्ये, आणि ते झाड दिसतंय आणि 4-5 कॅरेक्टर्स आहेत. आणि मला हा वाईड अँगल हवा होता, म्हणून सगळी कॅमेरा टीम सगळी खाली आहे, फक्त आर्टिस्ट वरती आहे. तर
त्यांच्याकडे ते इन्स्ट्रुमेंट होतं, ते घोस्ट डिटेक्टरचं इन्स्ट्रुमेंट, त्याच्यात तुम्हाला सोल दिसते. तर मी त्याला दिलेलं आणि त्याला बोलवतो हे ऑन नको करू, वाईड अँगल आहे ते दिसणार नाहीये क्लोज मध्ये. तर ह्यांना आता लाईट वगैरे लाईव्ह पर्यंत 20-25 मिनिटं होते. तर ह्यांना टाइमपास काय, ह्यांनी ऑन केलं की आपण बघूया हे ते. आणि ते थोड्या अंतर पुढे गेले आणि ब्लिंक व्हायला लागले. ते ब्लिंक हे घाबरले आणि मला फोन करतात खालती, अरे दादा लवकर सीन कर, इकडे खरंच काहीतरी आहे वाटतं. तर ते फुल धावपळ आणि त्याला बोल कशाला ओपन केलंस तू ते. तर असं किस्से खूप झाले. म्हणजे टीमच एवढी धमाल आहे. कारण एक तर मी एक गोष्ट सांगू इच्छिते, आमची अख्खी टीम दे ऑल आर यंग आणि कुठेतरी यंग young डायनामिक आणि सगळे असे फुल ऑन मस्ती करणारे आणि तेवढेच डाऊन टू अर्थ. त्यामुळे ही टीम ना म्हणजे मुळात सचिनच आमचा कॅप्टन ऑफ द शिप जो आहे तोच मुळात इतका म्हणजे डाऊन टू अर्थ, जसं मी मगाशी पण म्हणाले. कारण त्यांनी ही जी काही टीम जोडलेली आहे ही त्याची आत्ताची मेहनत नाहीये. ह्याच्या जे काही कॅमेरा मागची जी टीम आहे ते त्याची वर्षानुवर्षाची ती मेहनत आहे आणि ते लोक अजूनही सोबत आहेत. आणि एकत्र काम सगळे केलेलं खूप फॅमिली सारखं. म्हणजे जर तुम्ही मला विचाराल ना की एक वेगळा एक्सपिरियन्स जर ह्या सेटवरती काय आला, तर मी एवढं सांगू शकते की बाकीच्या सेटवरती सगळे आपापल्या डिपार्टमेंटची कामं करतात, इथे सगळी लोक सगळ्या डिपार्टमेंटची कामं करत होती. दॅट इज द बेस्ट थिंग. Yeah. विश्वाचं काय, सापाचं काय सांगू? अच्छा, सापाचा किस्सा. विषय असा झालेला की म्हणजे हे नदीच्या पलीकडे होते. जवळपास 100-150 मीटर असतील हे, आणि लॉंग शॉट घ्यायचा होता त्यांना. म्हणजे आम्ही रमाला शोधत निघालोय टॉर्च वगैरे घेऊन, असा सीन घ्यायचा होता. आम्ही नदीच्या या थडीला म्हणजे अपोजिट रिव्हर बँकला होतो. तर मी होतो, माझ्यासोबत हर्षद होता आणि माझे जे 2 पंटर दाखवलेले ते दोघं होते. तर मी थोडं म्हणजे ऍक्शन म्हणण्या अगोदर मी थोडं स्क्रीनमध्ये दिसलो यांना, तर ते म्हटले की थोडं अजून मागे जा. मी जसा अजून मागे गेलो, माझ्या पायाला काहीतरी नरम लागलं. म्हणजे चप्पल वगैरे दाखवलेली ना त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये. म्हटली काय लागतं, मी असं करून पण बघितलं. जेव्हा मला ते सळसळ लागलं, जेव्हा मला कळलं की भाई हा तर साप आहे, मी हर्षदच्या कड्यावर तिकडे बाजूला धावत आले. हा, आणि इथे ऍक्शन नाही बोललोय मी, अरे दादा हा किस्सा झालेला. म्हटलं भाई जरा जपून आहे. त्याच्यानंतर पळून गेला तिकडे. त्याच्यानंतर आठवलं यार, कांतारा जो शूट केलेला आहे त्यांनी खरंच अप्रिशिएट करावं लागतं. कारण जंगलामधले सीन म्हटल्यानंतर डेज जंगल आहे. ऍक्च्युली खूप मेहनत पण लागते आणि ह्या सगळ्या रिस्क पण असतात. आणि सचिन, आता पुन्हा मी दिग्दर्शकाकडे येते. आता आपण उल्लेख करत आहोत, नाही म्हणलं तरी कांताराशी तुलना होते. आता तू म्हणलास की तू मल्याळम किंवा त्या वेगवेगळ्या साऊथ सिनेमांचा चाहता पण आहेस. कुठेतरी ते इन्स्पिरेशन होतच नकळत हे करताना, असुरवन. हो, इन्स्पिरेशन पण होतं आणि खंत पण होती, यार हे एवढे प्राऊडली त्यांचं कल्चर दाखवत आहेत मोठ्या स्क्रीनवर, तर आपण पण दाखवला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात पण एवढ्या संस्कृती आहेत, वेगळं संगीत आहे, हे कधी आलंच नाहीये. तर म्हणूनच एक इन्स्पिरेशन घेऊनच एक आपलं मराठी ओरिजिनल असुरवन करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. वा वा. आणि ऋषभ शेट्टीची भेट झाली तर काय सांगशील त्याला, मी तर जितका तू फॅन आहेस? पहिलं तर थँक्यू बोलेल की तू आम्हाला इन्स्पायर केलंस. तुझं जे फिल्म तू करतोयस त्याच्यामुळे खूप सारे माझ्यासारखे फिल्म मेकर्स स्वतःला एक चान्स देतात की आपण पण काहीतरी करू शकतो. पण तेच अर्थात विषय तोही आहे की मग आपल्या मराठीत आपलं जे मी म्हणते की आपली संस्कृती एवढी समृद्ध आहे, ती एवढी श्रीमंत आहे, ते का नाही आणायचं? मग ती कुठेतरी ही सुरुवात आहे तुझी. येस माझी तरी सुरुवात आहे, सगळ्या टीमचीच सुरुवात आहे आणि इन जनरल मराठी सिनेमात सुद्धा हे यावं, काय वाटतं? हो, मराठी सिनेमामध्ये यावं, की असं घाबरू नये की कम्पॅरिझन होईल आपलं. कारण या वर्षीचा आपला बिगेस्ट हिट दशावतार आहे, त्यामुळे कुठेतरी त्याला सुरुवात झालेली आहे की लोकही आता त्याकडे एक खुल्या नजरेने बघतायत, त्यांना कळतंय हे आपलं आहे. हो, तेच अशा लोककला बाहेर आल्याच पाहिजेत, कारण की खूप साऱ्या लोककला आहेत आणि लोकांना लवकर कनेक्ट होतात, कारण की मातीतल्या आणि आपल्या भागातल्या गोष्टी लोकांना जास्त कनेक्ट होतात. ह्याच्यातून दशावतारनी तर दाखवलंच आहे. सो असं घाबरून नाही गेलं पाहिजे की कम्पॅरिझन होईल, उलट प्राऊडली आलं पाहिजे की यार हे आमचं आहे, म्हणून आपण सिनेमा केलाच. यानंतर तुझा पुढचाही सिनेमा असाच काही असेल का, काय तयारी झालीये का, काय आम्ही जानेवारीमध्ये आम्ही अनाऊन्स करतोच आहे. अच्छा, बंधू प्रोडक्शन आणि स्वप्न स्वरूप एक लगेच अनाउन्समेंट करू आम्ही. 1 जानेवारीला प्लॅन आहे. तेही असंच काही वेगळं आहे का? येस, वेगळंच असेल. येस, क्या बात आहे. ही आता कसं आहे ना, आता दीप्तीने गेस केलंय ते खरं आहे की इथे ना, दीप्ती तुला माहितीच आहे, माझे इंटरव्ह्यूज तू पाहिलेस,
इकडे आपण खरंच नवशक्तीच्या या स्टुडिओत ना, आता काय मॅनिफेस्टिंग काउच नाहीये, पण मॅनिफेस्टिंग एनर्जी नक्की या स्टुडिओत आहे. मी प्रत्येकाला नेहमीच विचारते की आज तुम्हाला इकडे काय मॅनिफेस्ट करायचंय. आणि बरेच जणांनी मला सांगितलं की दिलीबा बरं झालं मी तिकडे बोलले होते तुझ्याबरोबर. तर काहीतरी आहे. आता आपण तो युनिव्हर्सला सोडून देऊया आज छान काहीतरी. तर प्रत्येकाने सांगा, 1 मिनिटं वाटल्यास विचार करा आणि आता तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचंय. पण असं म्हटलं जातं की मॅनिफेस्टेशन सांगायला नाही पाहिजे. चालतं मग सांगितलं की होईल. काहीतरी किंवा एक स्वप्न काहीतरी सांग तुझं. नाही नाही मॅनिफेस्टेशन सांगेन. आय हा. बिलीव्ह ऑन माय ओके, मॅनिफेस्टेशन. सो तुला ते आतमध्ये ठेवायचंय. नाही नाही मी सांगेन. चालेल. मला असं वाटतं की मला माझ्या कपॅसिटीचा एक असा एखादा रोल मिळायला हवा की अख्ख्या सिनेमाभर, की तो टायटल रोलही असू शकतो कदाचित. पण जसं फॉर एक्झाम्पल जसं विद्या बालनला आपण डर्टी पिक्चरसाठी आपण खूप ओळखलं जातो, तर तसा एखादा रोल मला करायचा करायची मराठी, हिंदी कुठल्याही भाषेत. वा. आणि बायोपिक पण करायची इच्छा. बायोपिक पण चालेल. वा. ओके. विश्वास काय ठरवलंस का? मी जेन्युइनली सांगेल, माझ्यासाठीच नाही, मी ऍक्च्युली मराठी इंडस्ट्री बद्दलच सांगेल. आपण आतापर्यंत जे चित्रपट बघितले किंवा बघतोय, तर त्या चित्रपटांना गंध आहे 19व्या शतकानंतरचा. पण इथले जे मूळ लोक आहेत, जसं की हा चित्रपट बनलाय आपला आदिवासी, तर त्या म्हणजे त्या जॉनरचेच ऍक्च्युली चित्रपट समोर बनायला हवे. कारण आज आपण बघतोय सगळ्या लव्ह स्टोरीज असेल किंवा आपण मुंबई किंवा असेच लाईट चित्रपट बघितलेले आहेत. पण हे चित्रपट अजून यायला हवेत आणि ते ऍक्च्युली सचिन सरांकडून आपण जास्तच एक्सपेक्टेशन ठेवू शकतो कुठेतरी या आपल्या गोष्टीची. मातीतल्या गोष्टी अजून यायला Yes, पाहिजे. समोर यायला हव्यात. वा, क्या बात आहे. हे तर खूप मोठी गोष्ट आहे इंडस्ट्रीसाठी आणि सगळ्या तुमच्यासारख्या छान ऍक्टर्ससाठी फार महत्वाची गोष्ट आहे. Thanks. सचिन, काय ठरवलंस का काही? हो, हा, काय सांग. मला अशी एक कमर्शियल फिल्म करायची आहे मराठीमध्ये की 500 करोड त्यांनी कमवले अरे वा, पाहिजे. क्या बात आहे, ये बात. पण ते साऊथ इंडिया फिल्म कडून ऐकतो की 500 करोड, तर माझी खूप ड्रीम आहे आणि मी प्रयत्न करणारच आहे की ह्या 3-4 वर्षामध्ये अशी एक फिल्म असली पाहिजे की ती वा. 500 कोटी 100 कोटी नाही, 100 कोटी सगळ्यांनी केलंय हा, आणि सगळ्यांनीच ते प्रयत्न केले पाहिजे की वा. आपण पण ते 500 कोटीपर्यंत पोहोचलो पाहिजे. जबरदस्त. मी काय? पण ऍक्टिंग करायला लागली माहिती आहे. असं माझं चालू असतं. नाही, पण खरंच तिघांनी खूप छान सांगितलं आणि या सगळ्या तिघांची तुमच्या स्वप्न पूर्ण होत असं खरंच फार मनापासून इच्छा आहे माझी. फार सुंदर तुम्ही फार छान बोललात आणि खूप छान सगळं सांगितलं. अगदी मनातलं मनापासून सांगितलं, त्यामुळे मला छान वाटलं. आणि सचिन, दीप्ती आणि विश्वास, सगळ्यांना पुढच्या सगळ्या प्रवासासाठी पण शुभेच्छा. थँक्यू. असुरवनसाठी पण आणि एक शुभेच्छा. मॅनिफेस्ट माझं झालंय की मी खूप मोठा फॅन आहे हा. मॅमचा, हो. तर मी आज समोर हो. बघून मी पहिला असं 1 मिनिट असं झालं होतं. धन्यवाद. थँक्यू सो मच हो. मॅम, तुम्ही वेळ दिलात आम्हाला. अरे बापरे, तुम्ही वेळ दिलात आज. थँक्यू. तुम्हाला छान वाटलं ना खूप नवशिका? मस्त. इथली एनर्जी आवडली? कमाल आहे, कमाल वाईब आहे. सुरवनच्या टीमनी सांगितलंय बाई आता, म्हणजे हे नक्की खरं आहे. नाही, Yes. खरंच खूप छान वाटलं. खूप मनापासून शुभेच्छा पुन्हा एकदा जाताना प्रेक्षकांना सांग. तर असुरवन सिनेमा आम्ही थिएटरसाठीच बनवला आहे, सो तुम्ही थिएटरमध्येच हा अनुभवा अशी आमची खूप इच्छा आहे. तर 5 डिसेंबरला तुम्ही असुरवन सिनेमा सगळ्या थिएटर्समध्ये रिलीज होतोय, तर तुम्ही तिथे नक्की अनुभवायला जरूर या. आम्ही वाट बघतोय. येस, सांग. मातीतला रॉ सिनेमा आहे, जो तुम्ही थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. कारण फक्त तुम्हाला व्हिज्युअलीच हा सिनेमा आवडेल असं नाहीये, तर याचं जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे, जे आमच्या डिरेक्टरनी स्वतः म्युझिक बनवलेलं आहे आणि इन्व्हेंट केलेलं आहे, आणि वारली समाजातले जे रिअल काय फोक इन्स्ट्रुमेंट्स वगैरे यूज करून फोक कल्चरची गाणी यूज करून बॅकग्राऊंड म्युझिक बनवलेलं आहे, तर तुम्हाला ऐकायला आहे ते तितकंच हॉरर सुदिंग पण वाटेल, हॉरर पण वाटेल आणि खूप मजा येईल तुम्हाला थिएटरमध्ये. मी म्हणेल इथल्या मूळ संस्कृतीची चव तुम्हाला चाखायला मिळेल या चित्रपटाच्या माध्यमातून. कारण मागच्या 15-20 वर्षांमध्ये तुम्ही असा चित्रपट अजिबात बघितलेला नसेल. त्याच्यामुळे प्लीज जा 5 डिसेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आणि हा चित्रपट नक्की बघा. नाव आहे असुरवन. असुरवन, क्या बात आहे. असुरवनसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मॅम. मच. थँक्यू.